हाय फ्रेंड्स, मी स्वातीस कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 1.25 किलो प्रमाणे सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया। 1.25 किलो तूप घेतले, 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा घेतलेला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। काजू बदाम कापून घेणार आहोत। चारोळी घेतलेली आहे, जायफळ घेतलेले आहे। काजू बदाम चाकून असे बारीक करून घेतले की दिसतात छान, टेक्स्चर पण चांगलं येतं प्रसादाला। आता मोठं पातेलं घेऊन त्याच्यात तूप टाकून घेणार आहोत। 1.25 किलो तूप टाकून घेतलेले आहे आपण। आता ते थोडं कडक होऊ द्यायचं आहे। तापल्यानंतर त्याच्यात आपण आता रवा टाकून घेणार आहोत। रवा मी आधीच चाळून घेतलेला आहे बाजूच्या साईडला। आता चाळून कलर येईपर्यंत चाळून घेणार आहोत चांगलं। जोपर्यंत त्याला कलर येत नाही, चांगला तूप सुटत नाही, तोपर्यंत चाळत राहायचे 10 ते 15 मिनिट। बघा, तूप सोडायला लागलंय आता हळूहळू। छान असा कलर पण यायला लागलेला आहे। आणि स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक सबस्क्राईब करा सगळ्यांनी। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा। बघा, हळूहळू खूप छान असा कलर पण येतोय। आणि रव्याला तूप सोडलेले आहे आता, म्हणजे याचा अर्थ आपण समजायचं की रवा भाजून झालेला आहे। रव्याने जेव्हा तूप सोडलं की समजायचं की आपला रवा आता दूध टाकण्यासाठी रेडी झालेला आहे। बघा, आता आपण त्याच्यात दूध टाकून घेणार आहे। मी 1.5 लिटर दूध घेतले 1.25 किलोला। छान असं परतवून घ्यायचंय, चाळून व्यवस्थित, गाठी बनू द्यायच्या नाहीयेत। छान असा त्याला कलर येतोय आता आपण 1.25 किलो साखर टाकून घेणार आहोत आणि ती चांगली परतवायची आपल्याला। खास गणपती बसले म्हणून खास 1 किलो सत्यनारायण पूजेसाठी बनवला आहे। बघा, छान असा कलर आला आहे, खुललेला आहे। छान आता कलर येऊन गेलाय। आता आपण त्याच्यात काजू बदाम चारोळी टाकून घेणार आहोत, जायफळ टाकणार आहोत। छान कलर आलेला आहे। 5 मिनिटं आपण वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे रवा चांगला खुलेल, महाप्रसाद चांगला खुलेल। बघा, छान टेक्स्चर छान आलेले, रवा खुलून आलेला आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक